या व्हिडिओमध्ये आपण बघूया कृत्रिम डोळ्याची काळजी कशी घ्यायची। कृत्रिम डोळा म्हणजेच कस्टम मेड ऑक्युलर प्रोस्थेसिस हा रोज काढघाल करण्याची गरज नसते। 3 ते 4 आठवड्यातनं तो डोळा काढून साध्या नळाच्या पाण्याखाली आपण धुवून घेऊ शकतो। धुताना शक्यतो माइल्ड सोप म्हणजे हँडवॉश किंवा बेबी शॅम्पू याचा वापर करावा। त्याबरोबरच सतत डोळ्याला हात लावणे शक्यतो टाळावे। दर वर्षातनं एकदा ह्या डोळ्याला पॉलिशिंग करून घेणं यासाठी ऑक्युलरिस्ट ची विजिट ही मस्ट आहे। 5 ते 6 वर्षांमध्ये शक्यतो एक्सपायरी डेट नसली तरी सुद्धा डोळा नवीन बनवलेला अतिशय उत्तम। त्याशिवाय स्विमिंग करताना डोळ्याला स्विमिंग गॉगल्स घातल्याशिवाय शक्यतो पोहायला जाऊ नये। हा डोळा पाण्यापेक्षा थोडासा जड असल्याने तो समजा काही कारणाने निघाला तर तो पाण्यामध्ये बुडतो आणि हरवू शकतो। आणि तसेच या सगळ्या कृत्रिम डोळा बसवलेल्या पेशंटचा एकच डोळा नैसर्गिक दृष्ट्या उत्तम आणि दृष्टी असलेला असल्यामुळे नेहमीच प्रोटेक्शनसाठी चष्मा प्रोटेक्टिव्ह ग्लासेस घालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे।